नमस्कार मित्रांनो, तर परत एकदा स्वागत आहे ॲग्रिकॉस सबका बॉस या यूट्यूब चॅनलवरती. आजचा जो आपण विषय घेणार आहोत तो आहे समाजसुधारक. इतिहासातला हा विषय आहे, महाराष्ट्राच्या इतिहासातला, आणि प्रत्येक एक्झामला अतिशय महत्त्वाचा हा विषय आहे की समाजसुधारक आणि त्यांची ग्रंथसंपदा किंवा त्यांची पुस्तके. बऱ्याचदा जोड्या लावायला हा प्रश्न विचारला जातो किंवा डिरेक्टली एका समाजसुधारकाचं नाव दिलं जातं आणि खालीलपैकी कोणतं पुस्तक आहे असं विचारलं जातं. तर हा प्रश्न बऱ्याचदा आणि खूप कॉमन आहे. जसा हा प्रश्न आहे ग्रंथसंपदेबद्दल, पुस्तकांबद्दल, तसा दुसरा पण प्रश्न विचारला जातो समाजसुधारकांच्या बाबतीत, तो म्हणजे त्यांची वृत्तपत्रे. आणि बऱ्याचदा असे प्रश्न विचारले जातात की कोणतं वृत्तपत्र पहिलं होतं, महाराष्ट्रातलं पहिलं कोणतं होतं, भारतातलं पहिलं कोणतं होतं, म्हणजे बऱ्याचदा प्रश्न आलेले आहेत. त्यानंतर विचारले आहेत प्रश्न की वृत्तपत्र आणि त्यांचे छापखाने कोणते, वृत्तपत्र कुणी सुरू केलं, त्याचे संपादक कोण होते, ह्याही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. तर मग आजचं आपण जे लेक्चर आहे ते सुरुवात करूया की ग्रंथसंपदा त्यांची कोणती होती, आणि थोडक्यात पण महत्त्वाचे जे आहेत समाजसुधारक आणि त्यांच्या ग्रंथसंपदा आपण बघणार आहोत. महात्मा फुले यांची जी ग्रंथसंपदा आहे त्याच्यामध्ये 1855ला त्यांनी तृतीयरत्न हे हा पहिला ग्रंथ लिहिलेला. त्यानंतर 1869ला छत्रपती शिवाजी महाराजांचा पोवाडा, त्यानंतर 1869ला ब्राह्मणांचे कसब, 1873ला गुलामगिरी, 1883ला शेतकऱ्यांचा असोड, 1885ला सत्सार, 1885लाच परत इशारा, आणि 1811ला सार्वजनिक सत्यधर्म. तर सार्वजनिक सत्यधर्म हा जो ग्रंथ होता तो महात्मा फुले यांचं निधन झाल्यानंतर हा प्रकाशित झालेला ग्रंथ आहे. आणि प्रत्येक जो ग्रंथ आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे फुलेंच्या बाबतीत. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचा एकच आहे, तो आहे की सुबोध बावनकशी सुबोध रत्नाकर, बावनकशी सुबोध रत्नाकर हा आहे. त्यानंतर पुढचं अतिशय महत्त्वाचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे काही 6 ग्रंथ आहेत महत्त्वाचे, त्याच्यातला आहे द अनटचेबल्स. त्यानंतर दुसरा आहे थॉट्स ऑन पाकिस्तान, तिसरा आहे हू वेअर शूद्राज, चौथा आहे बुद्ध अँड हिज धम्म, पाचवा आहे रिडल्स इन हिंदुइझम, 6वा आहे द प्रॉब्लेम ऑफ रुपी. तर मित्रांनो, साधारण जर बघितलं तर 6च्या 6 जे आहेत ग्रंथ ते पूर्णतः इंग्लिश नावं आहेत. तर त्याच्यामुळं बाबासाहेबांचे ग्रंथ हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. त्यानंतर पुढचे समाजसुधारक आहेत गोपाळ गणेश आगरकर. त्यांचा पहिला ग्रंथ आहे कॉस्ट इन इंडिया, दुसरा आहे डोंगरीच्या तुरुंगातले आमचे 101 दिवस. तर हे जे 101 दिवस होते ते गोपाळ गणेश आगरकर आणि टिळक हे दोघंजण डोंगरीच्या तुरुंगामध्ये त्यांना तुरुंगवास झालेला होता आणि त्या दरम्यान त्यांनी हा ग्रंथ लिहिलेला होता. ते 101 दिवस होते. त्यानंतर तिसरा जो आहे तो विकार विलसित. त्यानंतर महत्त्वाचे समाजसुधारक आहेत महर्षी धोंडो कर्वे, आणि त्यांचा जो ग्रंथ आहे त्याचं नाव आत्मवृत्त आहे, म्हणजे ग्रंथाचंच त्यांचं नाव आत्मवृत्त असं आहे. राजा राममोहन राय अतिशय तडफदार नेतृत्व, आणि यांना आद्य समाजसुधारक असं म्हटलं जातं. याने आपली समाजसुधारणा बंगालमधून सुरुवात केली, ज्यांना स्वतःच्या घरातूनच हाकलवलेलं होतं आणि ज्यांनी स्त्रियांसाठी खूप महान कार्य केलं असे राजा राममोहन राय. ह्यांचा जो पहिला ग्रंथ आहे तो वेदांत सार, आणि दुसरा आहे तुहफत अल मुवाउद्दीन, एकेश्वर वादाना नजराना असं त्याचे आहे ट्रान्सलेशन होतं. त्यानंतर महात्मा गांधींचा जो आहे तो माझे सत्याचे प्रयोग. त्यानंतर विवेकानंदांचे आय ॲम सोशलिस्ट. बऱ्याचदा हे ग्रंथ वाचलेले नसतात किंवा यांची नावं आपण वाचलेली नसतात. विवेकानंदांचा आय ॲम सोशलिस्ट हा लक्षात ठेवा. त्यानंतर पुढे आहे स्वामी दयानंद सरस्वती, ज्यांनी आर्य समाजाची स्थापना केली, मुंबईमध्ये स्थापना केलेली आर्य समाजाची, पण त्याचं पूर्ण कार्य आहे ते नॉर्थ इंडिया, पंजाब ह्या भागात आहे. त्यांचा पहिला जो ग्रंथ आहे तो सत्यार्थी प्रकाश, दुसरा आहे वेदभाष्य, तिसरा आहे संस्कारनिधी, चौथा आहे व्यवहार भानू. त्यानंतर दादाभाई नौरोजी यांचा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया, म्हणजेच त्यांनी भारतातला पैसा ब्रिटनमध्ये कशाप्रकारे जातो ह्याचं विवेचन ह्या ग्रंथात केलं आहे, पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया. नंतर पुढचा आहे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आहे द इंडियन स्ट्रगल हा ग्रंथ आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंचा आहे डिस्कवरी ऑफ इंडिया, आणि लाला लजपतराय यांचा आहे अनटॅपी इंडिया. डिस्कवरी ऑफ इंडिया जवाहरलाल नेहरू, आणि अनटॅपी इंडिया
लाला लजपत राय. त्यांचा दुसरा ग्रंथ आहे द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट. द स्टोरी ऑफ माय डिपार्टमेंट. त्यानंतर 14वे आहेत अरविंद घोष आणि त्यांचा आहे मानवी ऐक्याचे ध्येय. त्यानंतर इंदिरा गांधीचा आहे इंटरनल इंडिया. बघा, डिस्कवरी ऑफ इंडिया याच्या आधी आपण बघितलेला जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्याच कन्या इंदिरा गांधी यांचा आहे इंटरनल इंडिया. त्यानंतर न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा आहे मराठी सत्तेचा उदय. त्यानंतर तुकडोजी महाराजांची ग्रामगीता आपल्या सर्वांना माहीत असेल. आचार्य विनोबा भावे यांचा गीताई आणि स्वराज्यशास्त्र. गीताई आणि स्वराज्यशास्त्र आचार्य विनोबा भावे. आचार्य विनोबा भावे हे पहिले वैयक्तिक सत्याग्रही होते. त्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा आहे धर्मविवेचन परमहंसिक ब्राह्मधर्म हा काव्यसंग्रह. आणि यशोदा पांडुरंगी आहे ॲक्च्युली ते 2 नंबरचं आणि पहिला आहे धर्मविवेचन परमहंसिक ब्राह्मधर्म. त्यानंतर महर्षी वीरा शिंदेंचा आहे माझ्या आठवणी व अनुभव. दुसरा आहे अनटचेबल इंडिया आणि तिसरा आहे भारतातील अस्पृश्यतेचा प्रश्न. त्यानंतर पुढे आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा आहे संधेचे भाषांतर. आणि लोकहितवादी गोपाळ हरी देशमुखांचा आहे हिंदुस्थानाचा इतिहास. दुसरा आहे लक्ष्मीज्ञान आणि तिसरा आहे ग्रामरचना. त्यानंतर 23 नंबरला पंडिता रमाबाई द हाय कास्ट हिंदू वुमन आणि लोकमान्य टिळकांचा आहे ओरायन, गीता रहस्य आणि आर्य कोण होते. त्यानंतर पुढे बघूया 25 नंबरचं बाबा पदमनजी यांचा पहिला आहे अरुणोदय. त्यानंतर यमुना पर्यटन आणि नवा करार. बाबा पदमनजी यांनी त्या काळामध्ये जो ख्रिश्चन धर्म आहे त्याचा स्वीकार केलेला होता, त्यामुळे नवा करार हा त्या संदर्भात आहे. अरुणोदय आणि यमुना पर्यटन आपण लक्षात ठेवू शकता. यमुना पर्यटन सगळ्यात महत्त्वाचं स्त्रियांबद्दल पहिल्यांदा लिखाण ज्या लेखकानं केलं ते म्हणजे बाबा पदमनजी आणि यमुना पर्यटनमध्ये त्याचं विवेचन आहे. याच्यावरती प्रश्न विचारला आहे. साने गुरुजी आपल्याला माहिती आहे श्यामची आई, त्यानंतर सुंदरपत्रे, त्यानंतर पणती, गोड गोष्टी, पक्षी आणि श्याम हे जे आहेत ते लिखाण साने गुरुजींचं आहे. त्यानंतर विष्णुशास्त्री चिपळूणकरांचं आमच्या देशांची स्थिती आणि विष्णुशास्त्री चिपळूणकर यांची निबंधमाला ही देखील खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर विदा सावरकर यांचा आहे कमला. दुसरा आहे काळे पाणी. तिसरा आहे संन्यस्त खड्ग. चौथा आहे भारतीय स्वतंत्र समर आणि 5वा आहे गोमंतक. ज्यावेळेस 1857चा उठाव झालेला त्या 1857च्या उठावामध्ये प्रत्येक लेखकानं त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त केलेलं आणि कोणी शिपायांची भावगर्दी, कोणी शिपायांचा उठाव किंवा कोणी सैन्याचा उठाव अशा प्रकारे ग्रंथ लिहिलेले. त्याच्यामध्ये विदा सावरकरांनी जो लिहिलेला की हा काही उठाव नसून हे एक स्वातंत्र्य समर होतं आणि ते भारताचं पहिलं स्वातंत्र्य समर होतं आणि त्याचाच उल्लेख भारतीय स्वातंत्र्य समरामध्ये केलेला आहे. राघव भांडारकर जे आहेत त्यांचा दख्खन प्राचीन इतिहास हा आहे. राघव भांडारकरांचा दख्खन प्राचीन इतिहास. बाबा आमटेंचा आहे माती जागविला त्याला मत आणि दुसरा आहे ज्वाला आणि फुले. अशा प्रकारे मित्रांनो हे जवळपास 30 जे समाजसुधारक आहेत आणि त्यांची जी बुक लिस्ट आहे ती मी दिलेली आहे. तर विषय असा असतो की याच्यामध्ये विशेष एक्सप्लेन करण्यासारखं काहीच नाही आहे, पण ह्या गोष्टी ज्यावेळेस आपण ऐकतो त्यावेळी वारंवार ऐकतो त्यावेळी त्या आपोआप सबकॉन्शियसली आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये राहत असतात. त्याच्यामुळं हा व्हिडिओ जस्ट ऐकत राहा 2 वेळा 3 वेळा 4 वेळा वेळ मिळेल तसा. त्यामुळे तुमचे 30 जे आहेत समाजसुधारक महत्त्वाचे आहेत त्यांची ही पुस्तकं जवळपास 100च्या आसपास पुस्तकं असतील सगळी, तर ती पाठ होतील. सो ऑल द बेस्ट फॉर युअर एक्झाम. काही अडचणी असेल तर नक्कीच कमेंट करायला विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला ते देखील सांगा आणि व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.